जर तुम्ही पण जर्मनीला यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ स्किप नका करू, बिकॉज जर्मनीला येणं तर इझी आहे, बट सध्या जर्मनीला जॉब भेटणं सोपं नाही. आज मी तुम्हाला फुल रिअलिटी सांगणार आहे जर्मनीची 2026 मध्ये. बिकॉज गुगल वरती तुम्ही जेव्हा सर्च करता तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी भेटतात, बट इथे राहून मी तुम्हाला काही फॅक्ट सांगणार आहे या व्हिडिओ आणि ऍक्च्युअल ग्राउंड रिअलिटी काय आहे 2026 मध्ये ती सुद्धा. सो सगळ्यात पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की जर्मनीमध्ये जॉब्स नाहीये असं बिलकुल नाहीये. जर्मनीमध्ये जॉब्स आहेत, बट सगळ्यांसाठी नाही. म्हणजे प्रॉब्लेम जॉब नाहीये, प्रॉब्लेम आहे राईट प्रिपरेशन फॉर दिस जॉब अँड राईट प्रोफाईल असणे. सो रिअलिटी नंबर 1, जर्मनीमध्ये सध्या 2026 चा विचार केला तर खूप कॉम्पिटिशन वाढली. 2020 मध्ये किंवा 2022 पर्यंत जर्मनीमध्ये सिच्युएशन खूप वेगळी होती, बट आता 2025 मध्ये सिनारिओ कम्प्लिटली बदललाय. अँड याचं मेन रिझन आहे थाउजंड्स ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स कमिंग टू जर्मनी. त्यानंतर एशियन स्टुडंट्स जे इथे येत आहेत जर्मनीमध्ये स्टडी करण्यासाठी, अँड फ्रेशर्स वर्सेस एक्सपिरियन्स लोक. सो बेसिकली एका जॉबसाठी 200-300 ऍप्लिकेशन जात आहेत आणि शॉर्टलिस्ट होत आहे फक्त 10 लोक. सो इन शॉर्ट, डिग्री तुमची पुरेशी नाहीये. डिग्री सोबत तुम्ही स्टँड आउट कसे करताय त्या ऍप्लिकेशन मध्ये, दॅट इज व्हॉट द मेन गेम इज. रिअलिटी नंबर 2, जर्मन लँग्वेज सिनारिओ. मी क्लिअर सांगतो, जर्मन लँग्वेज शिवाय जर्मनीमध्ये लिमिटेड ऑप्शन्स आहेत जॉबचे. आणि खरं सांगायचं तर माझ्या एक्सपिरियन्स नुसार आयटी फील्ड मध्ये ही गोष्ट चालून जाते, बट बाकीच्या फील्ड्स मध्ये खूप टफ आहे. आणि बेसिकली जर्मन कंपनीज जर्मन का मागतात, बिकॉज जेव्हा तुम्ही एका कंपनीमध्ये काम करता तिथले सगळे डॉक्युमेंटेशन जे असतात ते जर्मन मध्ये असतात. त्यानंतर जी तुमची टीम बिल्डिंग असते, म्हणजे तुम्ही जर टीम बरोबर कम्युनिकेट करता, मीटिंग्स होतात, सगळ्या ज्या काही ऑफिशियल गोष्टी होतात ते जर्मन मध्ये होतात. अँड थर्ड गोष्ट जी सगळ्यात महत्वाची की तुमचे क्लायंट जर्मन असल्यामुळे तुम्हाला जर्मन स्पीकिंग खूप मॅन्डेटरी होऊन जातं. सो टू गिव्ह यू अ रिअल पिक्चर, इफ यू हॅव डन A2 और B1 सर्वायवल होऊन जाईल, बट B2 विल गिव्ह यू अन ॲडेड ॲडव्हान्टेज और लेट्स से अ सिरियस ॲडव्हान्टेज. रिअलिटी नंबर 3, CV रिजेक्ट होण्यामागचं खरं कारण. मी जेवढ्या पण स्टुडंटशी बोललो किंवा जेवढ्या पण जॉब प्रोफेशनलशी बोललो, सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की मी जॉबला तर खूप अप्लाय केले, जवळपास मी 100 ऍप्लिकेशन केले, पण मला सगळीकडे रिजेक्शन येत आहे. आणि याचे मेन रिझन आहे सेम CV फॉर्मॅट सगळीकडे युज करणे, त्यानंतर जर्मन फॉर्मॅट नसणे. म्हणजे जो जर्मन लोकांना पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये CV नसेल तरी पण तुमचे CV रिजेक्ट होते. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन मॅच नाही करते, म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जे कीवर्ड्स दिलेले ते तुमच्या CV मध्ये कुठेच नाहीये. आणि जर्मन्स आर व्हेरी क्लिअर, इफ यू आर नॉट फिट यू आर डिरेक्टली रिजेक्टेड. बिकॉज जर्मनीमध्ये कोणी तुमचे एफर्ट्स नाही बघत, तुम्ही त्या जॉबसाठी किती फिट आहात एवढंच बघितलं जातं. रिअलिटी नंबर 4, फ्रेशर्स वर्सेस एक्सपिरियन्स. खरं सांगायचं तर फ्रेशर्स साठी थोडं जर्मनीमध्ये सध्या डिफिकल्ट सिच्युएशन, आणि याचं मेन रिझन आहे एक्सपिरियन्स लोकांना प्रेफरन्स दिला जातो. त्यानंतर जर तुम्ही इंटर्नशिप नाही केली आहे देन देयर विल बी अ प्रॉब्लेम फॉर स्टुडंट्स. अँड थर्ड थिंग, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिग्री. अँड आपल्याकडे जसं आता सगळीकडेच आहे, फक्त डिग्री असून फायदा नाही, थोडा एक्सपिरियन्स तर पाहिजेच. रिअलिटी नंबर 5, टाइम लागतो. सो इफ यू सी, जर्मनीमध्ये जॉब ऍप्लिकेशन करणे पासून ते जॉब लागण्यापर्यंतचा जो ओव्हरऑल प्रोसेस आहे, इट्स अ पेशन्स गेम. बिकॉज आपल्याकडे जसं 1 महिन्यामध्ये सगळे कामं होऊन जातात तसं इथे नाही आहे. इथे जवळपास 3 ते 6 महिने तुम्हाला लागू शकतात, कन्सिडरिंग द हॉलिडेज अँड द ऍप्लिकेशन प्रोसेसला थोडा वेळ लागतो. बिकॉज जो कोणी व्यक्ती तुमची हायरिंग मॅनेजर असेल किंवा HR असेल, ती जर तुमची केस बघत असेल, ते जर सुट्टीवर असेल तर तुमचं 1 वीक पर्यंत काम थांबलेलं असतं. सो कन्सिडरिंग ऑल दिस पॉइंट्स 3 to 6 मंथचा टाइम इथे लागतो. सो मी ऑनेस्टली तुम्हाला लास्टली एकच सांगेल, जर जर्मनीमध्ये येऊन बघून घेऊ हा ऍटिट्यूड असेल तर प्लीज एकदा रिअलिटी चेक करून घ्या. दुसरी साईड ही पण आहे, जर तुमच्याकडे स्किल्स असतील, राईट स्ट्रॅटेजी असेल आणि तुमचे जर्मन लँग्वेज स्किल्स जर चांगले असतील तर जॉब लागणं सोपं आहे. लास्टली मी एवढंच सांगेल की जर्मनी टफ आहे पण इम्पॉसिबल नाहीये. जर तुम्ही करेक्ट स्ट्रॅटेजी यूज केली, कन्सिस्टन्सी ठेवली अँड राईट माइंडसेट ठेवला तर तुम्हाला जॉब लागायला सोपं होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तुमच्या त्या मित्रांबरोबर शेअर करा जे जर्मनीला जॉबला येण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि जर्मनीच्या जॉब ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला आलेला सगळ्यात मोठा स्ट्रगल पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की काय तुम्हाला सगळ्यात अवघड वाटतंय जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय करता. सो गाईज, भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.